श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12 वाजण्याच्या आत तुझ्या घरात आनंदाची बातमी येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. आज ज्या माणसाच्या मनात खंत आहे, चिंता आहे, दुःख आहे, त्याच्या जीवनात अचानक असा क्षण येणार आहे की सर्व चिंता बाजूला पडतील. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या घरात हसरा आनंद येणार आहे. सुखद घटना घडणार आहे. त्याची वाट बघत होतास तो फोन येईल. ज्या नोकरीची आशा ठेवली होतीस ती संधी मिळेल. ज्याच्यासाठी डोळ्यात पाणी साठवलं होतं तो गोड संवाद होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी बघतोय तुझी धडपड. तू जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेस ते वाया जाणार नाहीत. आता वेळ आली आहे की तू समाधानाचे अश्रू ढाळशील. रात्री 12 वाजण्याच्या आत कोणीतरी अशी खुशखबर घेऊन येणार आहे की तू म्हणशील, स्वामी खरंच तुम्ही चमत्कार केला. जी लोक आज एकटी आहेत त्यांना वाटतंय की आपल्याला कोणीच समजत नाही. त्यांच्या आयुष्यात प्रेमाचा किरण चमकणार आहे. स्वामींच्या कृपेने हरवलेली नाती परत येतील. वाचलेली नाती जुळतील. ज्यांना आजवर नकार मिळाले त्यांना आता होकार मिळेल. स्वामी म्हणतात, तू फक्त आशावादी राहा. जी वेळ इतकी काळोखी वाटत होती ती आता उजळून निघणार आहे. घरात हास्य, प्रेम आणि आनंद भरून राहील. स्वामींच्या कृपेने अशी आहे की दुःख कितीही मोठं असो क्षणात वितळून जातं. आजचा दिवस संध्याकाळी जसा जाईल तसं आशेचा एक एक किरण तुझ्या दिशेने येईल. रात्री जेव्हा 12 वाजतील तेव्हा तुझ्या हृदयात असा आनंद उमटेल की तू स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे म्हणून तू भिवू नकोस, चिंता करू नकोस. जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. तुझ्या घराच्या दारात आनंद उभा आहे. त्याला आत येण्यासाठी फक्त तुझं स्वागताचं स्मित हास्य हवं आहे. मनामध्ये जराही शंका ठेवू नकोस. स्वामींची कृपा कधीच अर्धवट राहत नाही. ती पूर्ण होत असते, भरभरून होत असते. आज जे काही तुझ्या मनात इच्छा आहे ती साकार होणार आहे. तुला वाटलं असेल हे कसं शक्य आहे, पण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यासाठी काहीच अशक्य नाही. ज्यांनी प्रार्थना केली, उपासना केली, साधना केली, यांच्या सर्व भावना, सर्व आशा आज फळाला येणार आहेत. स्वामींच्या कृपेने रडणारे डोळे हसतील. थांबलेली स्वप्न पुन्हा उघडतील आणि आयुष्याला नवं गोड गाणं मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझी परीक्षा संपली. तुझ्या धीराचं फळ मिळायला सुरुवात झाली आहे. आता वेळ आहे आनंद साजरा करण्याची. रात्री 12 वाजता जेव्हा तू आकाशाकडे बघशील तेव्हा तारेसुद्धा तुला डोळा मारतील. आकाशमंडळात सुद्धा तुझ्या आनंदाचा उत्साह साजरा होईल. फक्त आजचा दिवस एक विश्वासाने, श्रद्धेने आणि आनंदाने घालव. स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण श्रद्धा ठेव आणि बघ कसे तुझ्या जीवनात सगळे काही बदलायला लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू आनंदात राहा. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. स्वामींच्या चरणी मनापासून नतमस्तक व्हा आणि या आनंदाच्या लाटेचा अनुभव घ्या. सर्वांच्या घरात, सर्वांच्या आयुष्यात प्रेम, सुख, समाधान आणि समृद्धी नांदो ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या आत तुझ्या घरात आनंदाची बातमी येईल. आता वेळ आली आहे ज्या गोष्टीसाठी तुझं मन तळमळत होतं त्या साकार व्हायची. स्वामी म्हणतात, तुला जे हवं आहे ते तुला मिळणारच आहे. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव. आज दिवसभर
थोडं थोडं लक्षात येईल. काहीतरी विशेष घडणार आहे. मन आतून सांगत राहील की काहीतरी छान घडत आहे. त्यामुळे स्वामी म्हणतात, मी तुझं जीवन फुलवायला आलोय. घरात शांतता असेल, पण त्या शांततेतही सुखेचा सूर वाजायला लागतील. मायबाप स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. स्वामी म्हणतात, जिथे तू थकलास, हरलास, तिथे मी तुझं बोट धरलंय. आज रात्रीची वेळ विशेष आहे, म्हणूनच स्वामी म्हणतात, जाग रहा, आनंदाचे स्वागत करायला तयार रहा. आणखी थोडं संयम ठेव. स्वतःला सांग, स्वामी येणार आहेत, त्यांची कृपा होणार आहे. कधीकधी आपल्याला वाटतं की काहीही घडत नाही, पण खरं सांगायचं तर दृष्टीआड असलेली कृपा अचानक प्रकट होते. जसे मेघ दाटून आले की पाऊस येतो, तसेच आज स्वामींचे आशीर्वाद तुझ्यावर, तुझ्या घरावर बरसणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू आजवर जितका संयम ठेवला आहेस त्याचं फळ तुला मिळणार आहे. कधीकधी फळ थोडं उशिरा मिळतं, पण ते थोडं असतं सुंदर असतं. आज जेव्हा घड्याळात 12 वाजवेल, तेव्हा एखाद्या फोन कॉलने, एखाद्या संदेशाने, एखाद्या माणसाच्या भेटीने तुझं आयुष्य उजळून जाईल. स्वामी म्हणतात, अश्रू थांबव, आता हास्याचं स्वागत कर. तुझ्या हातात एखादी चांगली संधी येईल किंवा तुझ्या घरात एखादी गोड बातमी धडकून येईल. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने सगळी कामं आपोआप सुकर होतील. जेव्हा तुला वाटतं की काहीही होत नाही आहे, तेव्हा स्वामी पाठीमागून सगळं बांधून ठेवतात आणि मग योग्य वेळी ते उघडतात. आणि जसंच काहीतरी होणार आहे तसंच आज होणार आहे. घरात एखादं गोड हास्य नक्की घुमणार आहे. कोणीतरी एखादी शुभ बातमी घेऊन येईल किंवा एखादी अडचण दूर होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं दुःख पाहून मलाही वेदना झाली होती. आता मी स्वतः तुझ्यासाठी चमत्कार घडवणार आहे. आज फक्त विश्वास ठेवा आणि प्रेमाने स्वामींचं नाव घ्या. जय जय स्वामी समर्थ असा जप करा. स्वामींची कृपा म्हणजे एक अमृतधारा आहे. ती एकदा व्हायला लागली की आयुष्य कसं गोड होतं ते पाहायलाच मिळतं. घरात कदाचित एखादी लहानशी गोष्ट घडेल, पण तीच आनंदाचा मोठा वावटळ घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे काही हवं होतं ते तुला मिळेल, पण माझ्या वेळेनुसार. आज तुझं मन शांत कर, चिंता बाजूला ठेव, सकारात्मक राहा. स्वतःशी म्हण, स्वामी येणार आहेत, ते सगळं नीट करणार आहेत. रात्रीच्या त्या प्रसन्न वेळेला घड्याळाच्या 12 वाजण्याच्या थोडं आधी किंवा नंतर स्वतःला जाणवेल की आकाशात जणू काही वेगळं घडलंय. तुझं मनच तुला सांगेल, हो आता आनंदाची वेळ आली आहे. आणि म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, तुझी प्रार्थना पूर्ण होईल. तुझं घर हसणारं आहे, तुझं आयुष्य खुलणारं आहे आणि सगळी दुनिया, सगळं जग तुला नवीन डोळ्यांनी बघायला लागेल. फक्त काही तासांचा प्रश्न आहे. स्वामींच्या आशीर्वादाची सोनेरी पहाट उगवणार आहे आणि मग तुला जाणवेल की स्वामी समर्थ खरंच आपल्या मागे उभे आहेत. स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर अपार विश्वास ठेवा. मग कोणतंही संकट, कोणतीही अडचण तुझ्या पुढे टिकू शकणार नाही, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझं रक्षण करतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुला यश हवं ना, मग घे. तुला सुख हवं ना, मग घे. तुला समाधान हवं ना, मग घे. स्वतःच्या हाताने स्वामी तुला हे सर्व देणार आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत तुझं मन आनंदाने भरून जाणार आहे. स्वतःहून डोळे पाणावतील, स्वतःहून ओठावर हसू उमटेल. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस, आजची रात्र तुला आयुष्यभर लक्षात राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य आता नवीन वळण घेणार आहे. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश पसरणार आहे. जिथे हताश होती तिथे आशेची फूल फुलणार आहेत. आज तू जेव्हा शांत मनाने बसशील तेव्हा तुला जाणवेल की कोणतरी अदृश्य हाताने तुझ्या पाठीवर हात ठेवलाय. तो हात म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत.
रात्री 12 वाजतात जणू काय एक अदृश्य दरवाजा उघडणार आहे, जिथून आनंद, भरभरून प्रेम, यश आणि समाधान तुझ्या आयुष्यात वाहत येईल. स्वामींच्या कृपेने अडकलेल्या वाटा मोकळ्या होतील. घरात काहीतरी गोड बातमी नक्की येईल. कदाचित एखादी शुभ बातमी येईल जिची वाट तू अनेक दिवसांपासून बघत होतास. कदाचित घरात एखादी लहानशी गोष्ट घडेल, पण ती तुझ्या संपूर्ण आयुष्याला कल बदवेल. स्वामी म्हणतात, तुला जे हरवलेलं वाटत होतं ते मी तुला परत देईन. तुझी मेहनत वाया जाणार नाही, तुझं प्रेम फुकट जाणार नाही, तुझा विश्वास फळाला येणार आहे. स्वामींचं वचन आहे, माझ्या भक्तांचं आयुष्य मी स्वतः फुलवतो. आज फक्त थोडं हास्य कर, थोडं आनंदाने श्वास घे. स्वतःला सांग, स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि बघ घरभर कसं शुभशक्तीचं वातावरण पसरतंय. आज तुझं नशीब बदलायला निघालं आहे. अचानक अशी एखादी बातमी येईल जिच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा तुला थोडं कठीण जाईल, पण ती खरी असेल, कारण ती स्वामींच्या कृपेने आलेली असेल. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी मी माझ्या भक्तांना थोडं थांबायला लावतो, पण त्यासाठीच मोठं बक्षीस ठेवतो. आता तुझं नशीब, तुझं बक्षीस तयार आहे. ज्यांना वाटत होतं की काहीच बदलत नाही, त्यांना आता अनुभव येईल की स्वामींच्या इच्छेने सर्व काही एका क्षणात बदलू शकतं. आज फक्त डोळे मीट, मनात स्वामी समर्थ असं नामस्मरण कर आणि अनुभव घे की काळजी कशी विरते आणि समाधान कसं मनभर पसरतं. रात्री 12 वाजायच्या आत घरात, मनात आणि आयुष्यात असा प्रकाश पसरलेला असेल की तुला वाटेल, हे स्वप्न आहे का की खरंच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हे खरंच आहे की तुझ्या श्रद्धेची फळं आहेत. हे तुझ्या प्रामाणिक प्रयत्नाचं फळ आहे. आता जिथे अडथळे होते तिथे रस्ता मोकळा होईल. जिथे अंधार होता तिथे दिवे लागतील. जिथे दुःख होतं तिथे आनंदाचं झर वाहील. स्वामींचा विश्वास कायम ठेव. स्वामी समर्थांसोबत असलेलं प्रेमाचं नातं अजून घट्ट कर आणि पुढच्या प्रत्येक दिवसाला समोर जा हस्तमुखाने, कारण स्वामी समर्थांनी तुझ्या जीवनात आनंदाचं सोनं पेरलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं घर, तुझं आयुष्य आता माझ्या आशीर्वादाने फुलवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं जीवन मी सुंदर बनवणार आहे. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास करणार आहे. आजचा दिवस आणि आजची रात्र खास आहे, कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुझ्या घराचा उंबरठा ओलांडणार आहेत. तुझ्या घरात पवित्र ऊर्जा पसरवणार आहेत. यामुळे घरातील वातावरणच बदलून जाईल. एखादी गोड बातमी, एखादी नवीन संधी किंवा एखादं स्वप्न जे फार दिवसांपासून तुझ्या मनात होतं ते आज सत्यात उतरू शकतं. तुझ्या कष्टाचं फळ मी स्वतः देईन. तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मी स्वतः देईन. किती दिवस झालेस ना तू एकटा वाटत बघत होतास, आज ती वाट बघणं संपवणार आहे. आज काळानेच तुझ्या दारावर दस्तक द्यायची आहे. स्वामी म्हणतात, सर्वात जास्त अंधाराच्या मागेच सर्वात मोठा प्रकाश लपलेला असतो आणि तो प्रकाश आता तुझ्या आयुष्यात झळकणार आहे. तुझ्या घरातील प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात स्वामींचा आशीर्वादाचं तेज पसरू लागेल. जिथे भांडणं होती तिथे प्रेम येईल. जिथे दुःख होतं तिथे आनंद उमटेल. जिथे हतबलता होती तिथे नव्या आशेचे किरण पसरतील. जे हरवलं आहे ते तुला मिळणार आहे, पण आता त्याहून अधिक चांगल्या रूपात. एखादी जुनी अडचण जी फार काळ सोबत होती ती अचानक नाहीशी होईल. एखादं बंधन जे आवडायचं काम करत होतं ते आता तुटणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आज तुझ्या आयुष्यात अशी नवीन पाने फुलणार आहेत ज्यांची कल्पनाही तू कधी केली नसशील. आजची रात्र फक्त एक रात्र नाही, तर एक नवी सुरुवात आहे. एक नवं स्वप्न सत्यात उतरायची वेळ आहे. तुला फक्त एक काम करायचं आहे, स्वतःच्या हृदयातून जय जय स्वामी समर्थ म्हणत राहायचं आहे, कारण हे शब्दच स्वामींना तुझ्यापर्यंत आणतील. मी तुझ्या मागे आहे, तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यासाठी आहे. जेव्हा घड्याळात 12 वाजेल
तेव्हा फक्त डोळे मिटून मनात गोड भावनेने स्वामींचं स्मरण कर आणि अनुभव घे. स्वामींच्या कृपेचा गंध तुझ्या आयुष्यात दरवळताना तुझ्या घराच्या दारात फुलांचा वर्षाव होईल. आयुष्याच्या आकाशात रंगीबिरंगी स्वप्नांची आतषबाजी नक्कीच होईल. स्वामी म्हणतात, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं वचन मी देतो. फक्त विश्वास ठेव आणि प्रेमाने, श्रद्धेने, समर्पणाने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण कर. कारण जेव्हा भक्त हृदयाने आजवर करतो तेव्हा स्वामी समर्थ स्वतः धावून येतात. आजच्या रात्री तुझं आयुष्य नव्याने उमलणार आहे. तुझं नशीब नवीन आकार घेणार आहे आणि तू म्हणशील, स्वामी समर्थ. तुझं आधार मानायला शब्दही कमी आहेत. त्यामुळे म्हणतात, आता तुझं काळ दुःख संपलं आहे. तुझा आता शुभ काळ सुरू होतोय. तुझ्या आयुष्याच्या आकाशात जे ढग दाटले होते ते हळूहळू बाजूला सरकू लागले आहेत आणि त्यांच्या मागून नवे तेजस्वी किरण उमटायला लागले आहेत. आज तुला एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते किंवा एखाद्या संधीचा दरवाजा अचानक उघडू शकतो. कदाचित एखादी जुनी थांबलेली कामगिरी आज पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, जी स्वप्न तू माझ्यावर सोडली होतीस ते मी आता पूर्ण करणार आहे. रात्रभर तुझ्या घरात गोड वातावरण असेल. मनाच्या एका कोपऱ्यातून सतत एक भावना येत राहील, काहीतरी चांगलं घडतंय, काहीतरी सुंदर येतंय. मी तुझं आयुष्य फुलवायला आलोय. मी तुझ्या पदरी भरभरून आनंद टाकायला आलोय. थोडा वेळ डोळे मिटून शांत बस. स्वामी समर्थांचं सुंदर रूप डोळ्यासमोर आण आणि त्यांच्या चरणी मन भरून कृतज्ञता व्यक्त कर. तुला जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठं आहे. म्हणून आता काळजी विसर आणि केवळ आनंदी राहा. स्वतःवर विश्वास ठेव. स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा ठेव, कारण त्यांच्या इच्छेविना पानही हलत नाही. जेव्हा स्वामींची दृष्टी तुझ्यावर पडते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात. आजच्या रात्री तुझ्या घरात प्रेमाची, सुखाची, समाधानाची ऊब पसरत जाणार आहे. तुझं मन अगदी हलकं होईल. जणू काही सर्व चिंता कुठेतरी विरघळून गेल्यासारखं वाटेल. स्वामी म्हणतात, तुला ज्या ज्या गोष्टींची मनापासून गरज आहे त्या सर्व मी तुझ्या जीवनात आणणार आहे. आता तुझ्या ओठांवर फक्त हसू असेल, डोळ्यात फक्त कृतज्ञते अश्रू असतील आणि हृदयात फक्त एकच शब्द घुमत राहतील, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात अशी भरभराट होईल की तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल. तुझ्या चुकांवर स्वामी कधीही रागवत नाही. ते फक्त प्रेमाने हात धरून पुढे नेतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताने एक पाऊल श्रद्धेचं टाकावं, मी त्याच्यासाठी 100 पावलं धावून येईल. आजचा दिवस, आजची रात्र ही फक्त सुरुवात आहे. आता प्रत्येक दिवस नवीन आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. फक्त मी आहे हे लक्षात ठेव. बाकी सगळं मी सांभाळेन. तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं आयुष्य स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने अधिकाधिक तेजस्वी होणार आहे. फक्त मनापासून एकदा म्हण, स्वामी आता सर्व काही तुझं सर्वथा अर्पण आहे, आणि मग अनुभव घ्या. स्वामी समर्थ कसे आपल्याला आयुष्याचं सर्व दुःख ओढून घेतात आणि आपल्या पदरी केवळ सुखाची, समाधानाची, आनंदाची शिदोरी ठेवून जातात. तुझ्या फोनवर एखादी गोड बातमी येईल किंवा दारात एखादी शुभ बातमी घेऊन थांबेल. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत मनापासून प्रार्थना केली आहेस ती प्रार्थना आज स्वीकारली जाईल. कदाचित एखादं नवं काम सुरू होईल किंवा एखादं थांबलेलं काम अचानक यशस्वी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त विश्वास ठेव, कारण आनंदाचं वादळ तुझ्या दिशेने येतंय. रात्री 12 वाजायच्या आत घरात एखादं असा प्रसंग घडेल की संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे फुलले हसरे चेहरे दिसतील. कधीकधी एखादी लहानशी गोष्टही मनाला कितीही मोठं समाधान देऊन जाते आणि आज तसंच काहीतरी घडणार आहे. तुला धीर धरायला लावलं, पण आता त्या धीराचा मोठा गोड परिणाम मिळणार आहे. कधी एखादी बातमी सगळं आयुष्य बदलते
आणि अशीच एखादी गोड बातमी स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात पोचणार आहे. रात्री 12 वाजण्याआधी तुला अशी ओळख पटेल की संकट संपलं आणि आता केवळ आनंदाचा काळ सुरू झाला आहे. मी तुझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतोय आणि माझ्या भक्ताच्या आयुष्यात फक्त आनंदाचं साम्राज्य स्थापन करतोय. आणि मग जेव्हा ती आनंदाची बातमी येईल तेव्हा डोळ्यातून पाणी येईल आनंदाचे, कृतज्ञतेचे. मनात एकच आवाज घुमेल, जय जय स्वामी समर्थ. रात्री म्हणतात 12 वाजण्याच्या अगोदर जो मनात श्रद्धा ठेवेल त्याचं आयुष्य मी सोन्यासारखं उजळवीन. आज या शुभरात्री स्वामी समर्थ स्वतः तुझ्या घरात आनंद घेऊन येणार आहेत. सर्व अडचणी संपणार आहेत आणि नवीन सुवर्णदारे उघडणार आहेत. फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव आणि म्हणत राहा, स्वामी तुमच्याशिवाय काही नाही. आता माझं सर्व काही तुमच्यावर सोपवलं. स्वामी समर्थ म्हणतात रात्री 12च्या आत येणारी आनंदाची बातमी फक्त तुझं आयुष्यच नाही बदलणार, तर तुझ्या कुटुंबाला देखील नव्या आशेची किरण देणार आहेत. एखादा जुना अडथळा जो बराच काळ तुझ्या मार्गात उभा होता तो आज अचानक दूर होईल. जणू एखादं बंद दरवाजच अचानक उघडल्यासारखं वाटेल. तुला काहीही करायचं नाही, फक्त प्रेमाने शांतपणे माझं स्मरण करत राहायचं. तुझ्या मनात जेवढी श्रद्धा असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वामी समर्थ आज तुझ्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत. कदाचित तुला एखादी नोकरीची संधी मिळेल किंवा एखाद्या मोठ्या व्यावसायिक यशाची बातमी मिळेल. एखादं जुने नातं जे तुटायला आले होते ते आता परत जोडले जाईल. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील, कारण मी स्वतः तुझ्या जीवनात आनंद ओतणार आहे. रात्री 12 वाजायच्या आत एखादी अशी घटना घडेल ज्यामुळे तुझ्या मनाला हळूवार स्पर्श होईल आणि जीवनात नव्याने फुलायला लागेल. स्वामी म्हणतात मी तुला फक्त आनंदच देणार नाही, तर तुझ्या आनंदाचा शारंदार लावणाऱ्या संधीही देणार आहे. कधीकधी आपण खूप वाट बघतो, खूप प्रार्थना करतो आणि तेव्हा अचानक स्वामी समर्थ आपल्या जीवनात गोड बातमी घेऊन येतात. आज तुझ्यासाठी अशीच एक सुंदर वेळ आहे. रात्री 12च्या आत तुझं मन अगदी गोड धुंदीत हरवून जाईल. जणू स्वामींच्या आशीर्वादाचा सागर तुझ्या आयुष्यात ओसंडून वाहतोय. स्वामी समर्थ म्हणतात जीवनात काहीही अडचणी आल्या तरी आता काळजी करू नकोस, कारण मी तुला स्वतः हात धरून पुढे नेणार आहे. तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं आयुष्य स्वामी समर्थांच्या कृपेने सुवर्ण क्षणांनी भरून जाईल. रात्र जशी जशी पुढे जाईल तसं तुझ्या मनात एक गोड समाधान उमटत राहील. हो, आता सर्व काही ठीक होणार आहे, कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे जीवनातला सर्वात मोठा वज्रकवच आहे. आजची रात्र ही आशेची रात्र आहे, विश्वासाची रात्र आहे आणि स्वामी समर्थांच्या प्रेमाने भरलेल्या आशीर्वादाची रात्र आहे. त्यामुळे अजून काही तास फक्त मनात स्वामी समर्थांचं गोड स्मरण करत राहा आणि मग बघ रात्री 12 वाजायच्या आत कसे जीवनात आनंदाचे नवे दरवाजे उघडले जातील. घरात हसू धावत येईल, मनात फुलं फुलतील आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज झळकेल. स्वामी म्हणतात आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यातील अंधार मिटवायची. आता प्रत्येक दिशेने तुला केवळ शुभ बातम्याच भेटतील. जे स्वप्न तू इतक्या दिवसांपासून उराशी बाळगली होतीस ती स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात आजच्या रात्री होईल. 12 वाजण्याच्या आत कुणीतरी तुला तुझ्या आयुष्यात आनंदाचा संदेश घेऊन येईल. कदाचित एखादं पत्र, कदाचित एखादा फोन, कदाचित एखादी भेट, ज्यामुळे तुझं आयुष्य बदलून जाईल. स्वामी म्हणतात मी स्वतः तुझ्या घरात पाऊल ठेवतोय आणि तेथे माझ्या आशीर्वादाचं सुवासिक फूल फुलते. आजची रात्र तुझ्यासाठी सोनेरी आहे. ही रात्र तुझ्या श्रद्धेचं आणि सहनशक्तीचं फळ देणार आहे. जे काही थांबलं होतं, अडकलं होतं ते आता गती घेईल आणि तुझं आयुष्य एका सुंदर प्रवासाला निघेल. स्वामी म्हणतात आता तुझी वाटचाल थांबणार नाही. आता प्रत्येक पाऊल तुला यशाकडे घेऊन जाईल. तुझं मन शांत होईल आणि तुझ्या आत एक गोड समाधानाचं गीत वाजू लागेल. आजचा दिवस
आजची रात्र ही स्वामी समर्थांच्या प्रेमाने भरलेली आहे. त्या प्रेमाला अनुभवायला फक्त डोळे मीट आणि मनापासून म्हण, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. कारण ज्याच्या मागे स्वामी समर्थ उभे असतात त्याला या जगात काहीही अशक्य राहत नाही. रात्री 12च्या आत तुझ्या आयुष्यात एखादी अशी घटना घडेल जिची आठवण तू आयुष्यभर गोड हसत करशील. कधी एखादी नवी संधी, कधी एखादं जुने हरवलेलं सुख, कधी एखादं प्रेमाचं नातं अचानक तुझ्या समोर येईल. स्वामी समर्थ म्हणतात, आता थांबायचं नाही, मागे वळायचं नाही, फक्त पुढे जायचं. माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवून तुझं प्रत्येक स्वप्न फुलवायला, प्रत्येक इच्छा पूर्ण करायला स्वामी समर्थ तयार आहेत. फक्त एक छोटीशी श्रद्धा आणि एक गोड हसू, ही जी पुंजी घेऊन स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता तू नव्या जीवनाची सुरुवात सुंदर करणार आहेस. घराबाहेर वाऱ्यावर शुभ वार्ता फडफडू लागेल. दरवाजापाशी आशेची चाहूल लागेल. मनाच्या गाभाऱ्यात नवे स्वप्न आकार घेतील. दिवसभराच्या थकव्यात विसरून तू स्वतःला नव्या उमेदीनं भरून टाकशील. हवेच्या प्रत्येक जुळीत गोड चैतन्य घेऊन येईल. तुझ्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्नतेने भरून जाईल. कोणीतरी हसमुखाने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगेल. कोणी दूरवरून प्रेमाने शुभेच्छा पाठवेल. कुणाच्या तरी गोड वाक्यातून दिलासा मिळेल. क्षणाक्षणाला नव्या संधीचा दरवाजा उघडत राहील. प्रत्येक स्फुरणात यशाचे नवे अंकुर फुलतील. क्षणभर डोळे मिटले तर आतल्या शांततेचं स्वामींचं मुख आशीर्वादाचा स्पर्श उमटेल. जिथे अंधार होता तिथे दीपस्वरूप प्रकाश पसरलेला भासेल. जिथे चिंता होती तिथे समाधानाचं मधुर गीत गुंजेल. सर्व जुने प्रश्न आपोआप सुटतील. वाट चुकलेली आशा पुन्हा उभारी घेईल. एका गोड आठवणीसारखी ही रात्र तुझ्या मनात कायमची कोरली जाईल. जणू स्वामी समर्थांनी स्वतःला लिहिलेलं जीवनाचं नवं पत्र. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सौख्याचं सुवासिक वातावरण दरवेल. त्यामुळे कुटुंबात, नात्यांना नव्या विश्वासाचं बळ मिळेल. लहान मुलांच्या हसण्याच्या आवाजात देवांचं स्वरूप उमटेल. वृद्धांच्या आशीर्वादात असीम समाधानाची गोडी मिळेल. आभाळात निखळ चांदण्या हसत असल्यासारख्या वाटेल आणि जीवनवीर जमिनीवर स्वप्नांना पंख फुटल्याचं जाणवेल. मनातल्या प्रत्येक शंकेवर स्वामी समर्थ उत्तर देतील. आयुष्याच्या प्रत्येक पारणावर नव्या यशाचा सुगंध दरवळेल. कुठेही भीती उरणार नाही, कुठेही निराशा उरकणार नाही. फक्त विश्वास, फक्त प्रेम, फक्त विजय. आणि त्याच स्वच्छ निर्मळ आभाळाखाली तू म्हणशील, स्वामी समर्थ माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण. स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात आता एक नवा पहाट होईल. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश येईल. मनात उभ्यास असलेल्या संकेत स्वामींच्या आशीर्वादाने उत्तर येईल. वाटेत उभ्या असलेल्या अडचणीवर स्वामींच्या कृपेने ओहोटी येईल. तुला जे काही हवं आहे ते मिळण्यासाठी प्रयत्न करत राहा, कारण स्वामींचा हात तुझ्या सोबत आहे. रात्री 12च्या आत एक मोठा बदल घडेल. जीवनाच्या प्रत्येक भागात सुख आणि शांती येईल. ज्याचं मन शांत असतं त्याचं जीवन स्वामी समर्थ स्वतः सजवत असतात. तुला जे वाटतं तेच होईल, फक्त त्याचं श्रद्धा असली पाहिजे. स्वामी म्हणतात, जीवनात कोणतीही गोष्ट मिळवायला तुम्ही दिलेल्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. तुझ्या घरात आनंदाचा वारा धुकून येईल. त्यामुळे कुटुंबाचा प्रत्येक सदस्य आता सुखी आणि शांत नक्कीच होईल. एखादी चांगली बातमी येईल जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि मग स्वामींच्या कृपेने जीवनातील प्रत्येक अडचण दूर होईल. आजचा दिवस सुखाचा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा होईल. रात्री 12 वाजायच्या आत तुला जीवनात एक सुंदर वळण मिळेल. तू स्वामींवर विश्वास ठेवला आणि आता तेच विश्वास तुझ्या आयुष्याला उजळेल. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल. तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला सुख मिळेल. जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवता तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट सोपी होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने घरात आनंदाची वाऱ्याची गोड गुळगुळीत लाटा येतील. तुमच्या घरातील प्रत्येक हृदयात प्रेम आणि शांती येईल.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आशा आणि विश्वास मिळेल. आज संध्याकाळी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला यशाच्या वाटेवर मार्गदर्शन करेल. तुमच्या घरात फुललेली सर्व दुःख स्वामींच्या कृपेने दूर होतील. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये संघर्ष करत होतात त्या सर्व गोष्टींमध्ये एक नवा प्रकाश येईल. रात्री 12च्या आत एक चमत्कार होईल. तुमच्या मनाच्या शंकेला शांती मिळेल आणि तुमच्या जीवनाला नवं चैतन्य मिळेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्रत्येक मिनिटाला तुमच्यापासून दूर होत नाहीत. तुमच्या घरात आनंदाचा सूर्यप्रकाश घनघोर होईल. फक्त स्वामींच्या प्रेमावर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्याची गोड कहाणी तयार करा. रात्री 12च्या आत तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुम्ही इथपर्यंत पोचण्यासाठी स्वप्न पाहत होतात. यशाच्या प्रत्येक क्षणात स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्या जीवनात प्रगती आणि समाधान ओसंडून वाहतील. आणि शेवटी तुम्ही मनापासून एकच शब्द म्हणाल, स्वामी समर्थ, तुमच्या आशीर्वादाने माझं जीवन उजळलं आहे. स्वामी म्हणतात, आता तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होईल जो तुमच्या आशीर्वादाच्या संगतीत झळाळेल. रात्री 12 वाजायच्या आत तुमच्या मनाची सर्व घालमेल निघून जाईल आणि त्या जागी शांतता, समाधान आणि प्रेम भरेल. तुम्ही कितीही निराश असाल, स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकट पार होईल. जन्मभरच्या कष्टांना आता थांबवून तुम्ही आनंदाच्या लहरीवर तरंगत जाल. त्याचं तुमच्या जीवनात चुकत होतं ते एक नवा रस्ता सापडेल. घराचं हल्ली वातावरण गोड होईल. तुम्ही पाहाल की सर्वजण हसत खेळत आनंदित होतील. आज संध्याकाळी जे तुम्ही स्वतःला विचारत होता ते स्वामींच्या आशीर्वादाने त्यातून मार्ग सापडेल. स्वामी म्हणतात, तुमच्या सर्व संकटाचा नाश होईल आणि तुम्हाला मिळेल एक नवा आरंभ ज्यात सर्व आशा साकार होतील. तुम्ही एखादा विश्वास ठेवून स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवले तर तुमचं आयुष्य एक सुंदर चरणामध्ये बदलले जाईल. स्वामींच्या कडेने जेव्हा तुम्ही मार्गदर्शन घेताल त्यामुळे तेव्हा तुमची यशाच्या नव्या शिखरावर पोहोचाल. तुमच्या मनातील प्रत्येक चिंता, प्रत्येक ताण स्वामींच्या आशीर्वादाने एक एक करून दूर होईल. घराबाहेर उंच असलेल्या अडचणींना ओलांडून तुम्ही घराच्या सगळ्यांमध्ये आनंद आणि सुख फुलवता. रात्री 12च्या आत एक अशी घटना घडेल ज्यामुळे तुमच्या जीवनात एक नवा उज्ज्वल प्रपंच उभा राहील. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये संघर्ष करत होतात त्याच गोष्टींमध्ये स्वामींच्या कृपेने नवा दिशा मिळेल. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट साधली जाईल, पण त्या गोष्टीमध्ये विश्वास आणि प्रेम असायला हवं. तुमच्या घरात एक नवा शांतीचं वातावरण व्यापेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दिलासा मिळेल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसरा चेहरा दिसेल. तुमच्या कामात आणि धंद्यात यशाची एक नवी गती येईल. ज्या गोष्टींमध्ये संघर्ष करत होतात त्या आता सोप्या होतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात प्रगतीची लहर येईल. तुम्ही आधी जिथे अडकले होते त्या ठिकाणी आता स्वामींच्या कृपेने नवा मार्ग उघडेल. रात्री 12च्या आत तुमचं जीवन एका वेगळ्या दिशेने वळेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळेल जिथे यशाची गाठ जिंकता येईल. घरात हसणारी माणसं, शांतता आणि समाधान असलेले वातावरण, सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. कधीच विसरू नका, स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. स्वामींच्या कृपेने तुम्ही त्या अडचणीवर मात कराल. जे तुम्हाला वाटतं होतं की ते अशक्य आहेत, त्या स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य तितकं साधं, सोपं आणि सुंदर होईल. आज रात्री तुम्हाला एक गोड संदेश मिळेल जो तुमच्या मनाला शांती आणि समाधान देईल. कधीच घाबरू नका, कारण स्वामी समर्थ आपल्यासाठी कायम उपस्थित आहेत. तुम्ही जर मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. आता प्रत्येक नवा दिवस नवा संकल्प घेऊन येईल, ज्याच्यात तुमच्या जीवनातील सर्व शुभ वर्तन भरतील आणि स्वामींच्या चरणी तुमचं मन निरंतर शांती आणि प्रेमाने भरलेलं राहील. अशा गोड वातावरणात तुमचं जीवन सर्वथा बदलून जाईल आणि प्रत्येक क्षण गोड ठरेल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यावेळी तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता त्यावेळी तुम्ही सर्व जगण्याच्या सन्मानाने भरलेला असता. त्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रेम आणि समृद्धी घेऊन येतो. हे लक्षात ठेवा.
स्वामींच्या आशीर्वादाने काहीही अशक्य नाही. तुमचं जीवन आता नवीन उंचीवर जाईल. तेच चांगलं होईल जे तुमचं हृदय स्वच्छ आणि श्रद्धेने भरलेलं आहे. स्वामी समर्थांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तेच सत्य ठरलं. तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने समृद्धपणे बदलून जाईल. सध्याची समस्याही जी तुम्हाला असाध्य वाटत होती ती आता अगदी सोपी होईल. जेव्हा स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास आणि प्रेम तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. आता तुमच्या जीवनात एक नवा सूर जुळेल. जिथे तुम्हाला अडचणी आणि कठीण वळण दिसत होती तिथे एक नवा मार्ग खुला होईल. स्वामी समर्थ म्हणतात, कधीही थांबू नका आणि तुमचा विश्वास कायम ठेवा. प्रत्येक वेळी तुम्हाला एक नवा मार्ग मिळेल. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये कठोर प्रयत्न करत होतात ते आता स्वामींच्या आशीर्वादाने साधता येतील. एक एक दिवस तुमचं जीवन अधिक सहज आणि आनंदाने भरलेलं असेल. घरात प्रेमाचा वास दरवळेल आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती खुशाल असेल. हे स्वामींच्या आशीर्वादानेच शक्य होईल. जशाशी तुम्ही निरंतर प्रयत्न करत होतात ते आता तुमचं जीवन आणखी उजळणार आहे. त्यामुळे तुमची धाडसी आणि निरंतर प्रयत्नाचा सार्थक परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल. स्वामींच्या कृपेने ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकलात त्या गोष्टी शक्य होतील. घरात एक नवीन उत्साह येईल आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद कधीही कमी होणार नाही, कारण ते सर्वांच्या सोबत आहेत. त्यांच्या कृपा तुमच्या जीवनाला नेहमीच यशस्वी करण्यासाठी हवीच असते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि चिंता दूर होईल. प्रत्येक वेळी तुम्हाला विश्वासाचा आणि प्रेमाचा गोड अनुभव होईल. तुमचं आयुष्य सोपं आणि आनंददायक होईल. स्वामींच्या चरणी बसून तुम्ही एक नवा विश्वास गाठा. त्यांचा आशीर्वाद घेत प्रत्येक शंका दूर करा. तुमचं जीवन हसतमुख आणि यशस्वी होईल. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आनंद आणि समृद्धीचं गोड भेट मिळेल. यशाचा मार्ग आता स्वच्छ होईल आणि तुम्ही जेव्हा त्या मार्गावर चालाल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक सर्व आनंदाची भेट मिळेल. त्यांनी सांगितलं की तुमचा प्रत्येक प्रयत्न आता यशस्वी होईल, कारण तुमचं हृदय स्वच्छ आणि श्रद्धेनं भरलेलं असेल आणि म्हणूनच स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सोपं आणि शांत होईल. त्यांच्या आशीर्वादामुळे तुमचं घर एक समृद्ध आणि सुखी ठिकाण होईल. ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुम्हाला सही मार्ग दाखवतील. त्यामुळे पुढे जाऊन विश्वास ठेवून त्यांच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या. त्या कृपेने तुमचं जीवन पुन्हा एकदा नवीन आणि सुंदर होईल. स्वामी म्हणतात, रात्री 12च्या आत घरात आनंदाची बातमी येईल. हे शब्द ऐकले की अनेक लोकांच्या मनात आशेचा एक नवा किरण निर्माण होतो. आपल्याला एक गोष्ट समजून घ्या की स्वामी समर्थ जेव्हा अशा शुभ बातम्या सांगतात तेव्हा त्याचा अर्थ केवळ बाह्य परिस्थितीवर नाही तर आपल्या आतल्या विश्वासावर देखील आहे. आपला विश्वास आणि आपला धैर्य आणि आपला स्वभाव यावरच सर्व काही अवलंबून असतो. ज्यावेळी आपण स्वामी समर्थांच्या कृपेने दिलेला आशीर्वाद घेतो तेव्हा तो आशीर्वाद आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विस्तारतो. घरात एक चांगली बातमी येणार असे सांगताना स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात. ते सांगतात की तुमचे मन शुद्ध असावे, तुमचा आत्मविश्वास दृढ असावा आणि तुमचे कार्य निस्वार्थी असावे. हे सर्व करत असताना तुमच्यावर स्वामी समर्थांची कृपा असते आणि मगच त्या आनंदाच्या बातमीला तुमच्या घरात प्रवेश मिळतो. अशा क्षणी आपल्या जीवनात जे काही घडते ते सर्व एक वचन ठरते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच प्रत्येक अडचण आणि संकट दूर होऊ शकते. त्यामुळे जेव्हा स्वामी समर्थ म्हणतात की आनंदाची बातमी येईल तेव्हा त्यात एक महान संदेश दडलेला आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान लहान गोष्टीतून आनंद मिळण्याची कला शिकवली जात आहे. मनात शंकेची, चिंता किंवा अडचणीची जागा न ठेवता त्याच प्रेमाने प्रेम आणि विश्वास वाढायला हवा. त्यामुळे कधीकधी जीवनाच्या मार्गात आपल्याला अशा वेळा येतात ज्या वेळेत काहीतरी चुकलेलं असतं, पण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सांगतात की धैर्य ठेवा, विश्वास ठेवा आणि योग्य वेळी आनंदाची बातमी नक्कीच येईल. त्यांचं हे वचन एक चांगल्या जीवन दृष्टिकोन
आपल्याला हृदयात रुजवतो. रात्री 12 वाजता आपल्याला आनंदाची बातमी मिळणार असं स्वामी समर्थ म्हणतात. याचा अर्थ केवळ प्रत्यक्ष कधी मिळणार असं काहीतरी घडेल असं नाही. या वचनामध्ये एक सूक्ष्म संदेश दडलेला आहे. जर आपण अंतःकरण शुद्ध असेल तर आपली दिशा योग्य असेल आणि जर आपल्या कर्तव्यात निष्ठा असेल तर आपण हवे ते मिळवू शकतो. आपल्या मनाची स्थिती, आपली तयारी आणि आपला आत्मविश्वास यावर या आनंदाची बातमी अवलंबून आहे. रात्री 12 वाजता घडणाऱ्या या आनंदाच्या घडामोडीला आपल्या जीवनात कसे समजावून घ्याल याचे मुख्य कारण आपल्या मनाची निर्मलता आहे. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आपलं समर्पण, विश्वास आणि सत्य यांचा संगमच आपल्याला नवा आनंद देऊ शकतो. या वचनाचे एक प्रेरणा दिली आहे की योग्य वेळ आणि परिस्थिती चांगली बदल घडवण्यासाठी तयार असतात. आपल्या आयुष्यात कधी ना कधी एखादं वळण येतं जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं थांबलेलं आहे. पण स्वामी समर्थ सांगतात, न घाबरता तुमच्या प्रयत्नाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण माझा आशीर्वाद तुमच्याशी आहे. या विश्वासाने आणि धैर्यानेच तुमचं जीवन आनंदी आणि समृद्ध होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच घरात आणि जीवनात सर्व सुख आणि शांतीचे वातावरण निर्माण होईल. आता आपल्याला गरजेची गोष्ट अशी आहे की आपल्याला कर्तव्यात निष्ठा ठेवा. त्यासाठी कोणतेही काम लहान मानू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दिलाने काम करा. तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा वास्तविक अनुभव होईल आणि मग घरात तो आनंदाचा प्रसंग येईल. ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या जीवनात एक नवीन आशा आणि प्रेमाचा वारा मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, आनंदाची बातमी तुमचं जीवन बदलून टाकेल. आणि हे खरं आहे, कारण जेव्हा आपण त्यांच्या वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला असेच काहीतरी घडतं. आपल्या आयुष्यात जेव्हा संघर्ष आणि अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा बल आपल्याला ते सहज सहन करण्याची शक्ती देतात. संघर्ष आणि दुःख हे आपल्याला थोडे थोडे खूप शिकवतात, परंतु तेच आपल्याला मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर मजबूत बनवतात. रात्री 12 वाजता जेव्हा आनंदाची बातमी येणार आहे तेव्हा त्याचा खरा अर्थ असा आहे की आपला विश्वास आणि समर्पण स्वामी समर्थांकडे असावा. त्या रात्री तुम्हाला एक नवीन ऊर्जा, एक नवीन दिशा आणि एक नवीन आशा मिळेल. प्रत्येक दिवशी एक नवीन संधी उभी राहते आणि त्या संधीला मिळवण्यासाठी आपल्याला केवळ सकारात्मक विचारांची आणि विश्वासाची आवश्यकता असते. आपण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अंधकार काढून टाकू शकतो. ज्या घरात अशा चांगल्या बातम्या येतात त्या घरात प्रेमाचा, शांततेचा आणि समृद्धीचा वास असतो. घरात असलेलं वातावरण प्रफुल्लित आणि आनंदित होतो, कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सदैव चांगल्या मार्गावर चालायला प्रेरित करतात. त्यांच्या कृपेनेच आपल्याला जीवनात खरे सुख मिळवता येतात. स्वामी समर्थ म्हणतात, प्रयत्न करत राहा, विश्वास ठेवा आणि योग्य वेळ येईल. त्याचे वचन जीवनात स्फूर्ती देणारं आहे. ते आपल्याला वाटतं की जेव्हा काही मिळवायचं असतं तेव्हा ते मिळवायला तासनतास घाम गाळावा लागतो, पण स्वामी समर्थ सांगतात, कधीकधी तुम्हाला जे मिळवायचं असतं ते सहजतेने प्राप्त होईल. तेव्हा तुमचा विश्वास तुम्हाला मार्ग दाखवेल. तुम्ही जे काही करत आहात ते सकारात्मकतेच्या दिशेने करा. तुमच्यातील प्रत्येक छोटा छोटा प्रयत्न एक दिवस मोठा आणि शुभ फळ देईल. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आपल्या कार्यातील निस्वार्थीपणावर विश्वास ठेवा. त्या निस्वार्थी कामाच्या वळणावर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने घरात एक आनंदाची लाट येते. कधीकधी आपल्याला आयुष्यात अनेक वादविवाद, लहान मोठ्या अडचणी येतात, पण स्वामी समर्थ सांगतात, संकटामध्ये धैर्य ठेवा आणि समर्पण करा. त्यानंतर मी तुम्हाला असे आशीर्वाद देईन की तुमचं जीवन उजळून जाईल. आपल्या संघर्षाचा प्रसंग आणि संघर्षाची वेळ आपल्या आयुष्यात एक सुंदर वळण घडवते. तेव्हा स्वामी समर्थांच्या वचनांना आचरणात आणून आपण जीवनाच्या प्रत्येक दृष्टीने समृद्ध होऊ शकतो. आशा आणि विश्वास यांचा संगमच सर्व शक्तीत येतो. स्वामी समर्थ आपल्याला भक्तांना सांगतात की आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी आता आत्मविश्वास
आणि नंतर मेहनतीच करावी लागते. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक कर्म फुलतं आणि घरात एक नवीन आनंदाची भावना अनुभवायला मिळते. कधीकधी जीवनात जेव्हा सर्व गोष्टी कुटुंबाच्या दृष्टीने अवघड वाटतात, तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की शंकेला तोंड द्या, विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे कृती करा. माझा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल आणि तुमचं घर यशाने भरून जाईल. जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबासाठी शुभ बातमी मिळते, तेव्हा तो आनंद केवळ आपल्यासाठीच नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांसाठी एक सुसंस्कृत अनुभव ठरतो. आणि त्याचप्रमाणे रात्री 12 वाजता जेव्हा स्वामी समर्थ म्हणतात आनंदाची बातमी येईल, तेव्हा आपल्या अंतर्मनातील विश्वास आणि धैर्याच्या योग्य मार्गानेच त्या आनंदाचे स्वागत करायला हवे. हे एक संकेत आहे की जेव्हा आपण श्रद्धेने काम करतो, तेव्हा आपल्याला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अनंत सुख मिळू शकते. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा तुम्ही स्वच्छ मनाने मी तुमच्यासोबत आहे असं मानता, तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण सुटते. तुम्हाला आता तुमच्या जीवनात एक नवा विश्वास मिळेल. या विश्वासामुळे तुम्ही ज्या अडचणीमध्ये अडकले होते त्या आता सर्व गोष्टी सोप्या होतील. स्वामी समर्थ कृपेने तुमचं जीवन एक नव्या दिशेने वळेल, जिथे प्रत्येक गोष्टीत आनंद आणि समृद्धी असेल. तुम्ही विश्वास ठेवेल आणि आता त्याच विश्वासाने तुमचं आयुष्य बदलून जाईल. स्वामींच्या आशीर्वादाने घरात एक नवा सुखद वातावरण निर्माण होईल. सर्व अडचणी, चिंता किंवा कदाचित जे थोडं दुःख होतं ते सर्व संपून जाईल. तुमचं घर एका नवीन ऊर्जा आणि प्रेमाने भरलेलं राहील. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हसू, आनंद आणि प्रेमाचा अनुभव होईल. तुमचं घर आता एक सकारात्मक ठिकाणी होईल, जिथे फक्त चांगल्या गोष्टींना स्थान मिळेल. तुमच्या आजूबाजूचं वातावरण शांत आणि प्रसन्न असेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनातील खऱ्या अडचणांची आनंदाची अनुभूती होईल. आता तुमच्या मनात जर काही शंका असतील, तर स्वामी समर्थ सांगतात, तुमचं मन स्वच्छ ठेवा, विश्वास ठेवा आणि माझ्या आशीर्वादावर भरोसा ठेवा. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने जीवनाकडे पाहता, तेव्हा जीवन तुम्हाला सर्व गोष्टी सुलभ आणि सुंदर बनवते. तुम्ही कुठेही थांबू नका, कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नवा रस्ता आणि नवा विश्वास शोधत राहील. ज्यांचं तुम्ही मागे लक्ष ठेवून होते, त्याच कामात तुम्हाला आता नवं चैतन्य मिळेल. तुमच्या आधीच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या वाटेवर अधिक प्रसन्न होत राहाल आणि सुस्तपणे पाऊल टाकाल. घरात सर्वजण एकत्र येऊन काम करतील आणि स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन जगण्याचा अर्थ आणि सुंदर स्वर्गमार्गावर जाईल. प्रत्येक क्षणात स्वामींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. त्यांच्या कृपेने तुमचं जीवन अधिक सुखद आणि उजळलेलं राहील. तुम्ही जे काही कराल ते स्वामींच्या आशीर्वादाने शक्य होईल. ते सांगतात की जिथे विश्वास आहे तिथे शंकेची जागा नाही. म्हणून याच विश्वासाने पुढे जाऊन तुमचं जीवन समृद्ध बनवा. प्रत्येक क्षण स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या आणि तुम्ही पाहाल की तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे धावत होतात त्या सर्व गोष्टी तुमच्यासमोर उघडल्या जातील. आणि शेवटी तुमचं जीवन प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाने भरलेलं असेल. तुमचं घर एक आनंदी ठिकाणी होईल आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी, समृद्ध आणि समाधानाने भरलेला असेल. स्वामींच्या कृपेने तुम्ही जीवनात नवीन सुरुवात कराल आणि तुम्ही यशाच्या नवा शिखरावर पोचाल. आणि त्याच क्षणी तुम्ही हसत हसत एकच शब्द म्हणाल, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आनंदाच्या बातमी येईल आणि पण त्यासाठी तुमचं मन आणि हृदय तयार असावं. याचा अर्थ असा की जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अशी वचन देतात, तेव्हा ती वचनं फक्त एक आश्वासन नसून त्या वचनाचा अर्थ खोलवर असतो. त्याच्या अंतर्मनाची शुद्धता, आपल्या कार्यातील निस्वार्थीपण आणि आपला विश्वास हे सर्व महत्त्वाचे आहे. जर आपले मन शुद्ध असेल आणि आपण आध्यात्मिक दृष्टीने तयार असू, तर त्या आनंदाची बातमी आपल्याला तितकीच लवकर मिळेल. स्वामी समर्थांच्या कृपेनेच आपले जीवन बदलते. त्यांच्या आशीर्वादानेच जीवन गडबडत आणि असमाधान याला मागे टाकून एक नवा मार्ग उघडतो. प्रत्येक अडचण आणि संघर्ष हा एक शिका आणि मोठा अनुभव असतो. जर आपण
त्याच्यावर विजय मिळवला तर स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला नवे सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतात. त्यांनी कित्येक वेळा आपल्या भक्तांना सांगितलं की संकटामध्ये धैर्य ठेवा, मी तुमच्या सोबत आहे, तुमचं जीवन बदलून जाईल. आनंदाची बातमी येण्याची वेळ ही फक्त बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते, ती आपल्या अंतर्मनातील तयारीवर देखील आधारित आहे. जेव्हा आपल्या मनाला मनस्थितीला सकारात्मक असतो तेव्हा आपल्यामध्ये विश्वास आणि समर्पण असतो, तेव्हा त्या वचनाची खरी महत्त्वता समजून येते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची आणि त्यांच्या शब्दांची खरी किंमत आपल्याला त्या क्षणाची कळते. हे वचन आणि आशीर्वाद आपल्याला जीवनाची दिशा देतात. आपल्याला वाटतं की सगळं थांबलं आहे, काहीच बदलत नाही, आणि यावेळी स्वामी समर्थच आपल्याला सांगतात, दूरदर्शनावर पाहिलं की नवा दिवस, नवा सूर्य घेऊन येतो. तो सूर्य तुमचं जीवन देखील उजळवेल. त्या सूर्याच्या कक्षेमध्ये आपले विचार, विश्वास आणि कामं यांचा संगम होतो आणि मगच तो आनंद आपल्या जीवनात वारण्यासाठी येतो. रात्री 12च्या आधीच या आनंदाच्या बातमीला प्रवेश मिळावा लागतो, अशीच हे बातमी स्वामी समर्थांच्या इच्छा आहे. ते सांगतात की तुम्ही विश्वास ठेवलात, समर्पण केलं आणि योग्य मार्गावर चाललात तर स्वामी समर्थ आपल्याला नवा आशेचा सूर्योदय देतील. हे वचन एक प्रकारे एक दिव्य मार्गदर्शन आहे. जेव्हा आपला पाय स्वामी समर्थांच्या पाऊलखुणावर पडतो तेव्हा तो मार्ग आत्मविश्वासाने भरलेला आणि स्वामी जीवनात एक नवा प्रकाश पसरवणारा ठरतो. आशेचा आणि विश्वासाचा आधार घेत आपण जे काही करत आहोत ते अधिक ताकदीने करावं. स्वामी समर्थ सांगतात, कधीकधी जीवनात आपल्याला वाटतं की आपण सर्व काही गमावलं आहे, परंतु ते खरं नाही. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो आणि ती संधी तुमच्यातच सृष्टीत आहे. त्या संधीचा उपयोग करण्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे. विश्वास आणि समर्पण हे दोन तत्व आपल्याला मार्गदर्शित करत राहतात आणि तेच आपल्याला जीवनात आनंदाचे आगमन घडवतात. रात्री 12 वाजता घरात आनंदाची बातमी येईल असं स्वामी समर्थ म्हणतात आणि त्या आनंदाच्या प्रतीक्षेत आपलं मनुष्य जीवन यशस्वी होईल. जर आपण स्वामी समर्थांच्या वचनांचा जीवनात अंमलात आणले तर प्रत्येक अडचण आणि संकटाला पार करत एक नवा सुरुवात आणि एक नवीन आशा निर्माण होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला तेच मिळते जे आपल्याला हवं असतं, सुख, शांती, समृद्धी आणि एक सशक्त जीवन. म्हणजेच स्वामी समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या आशीर्वादाला स्वीकार करा. त्यांच्या कृपेमुळे घरात आनंद, प्रेम आणि समृद्धीचा वास होईल. हेच खरं जीवनाचं शाश्वत सत्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जेव्हा आपलं हृदय शुद्ध ठेवाल तेव्हा जीवनात काय होईल हे तुमचं मन सांगेल. विश्वास आणि श्रद्धेच्या पावलांवर पुढे जात राहा, कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुम्ही जेव्हा स्वामींच्या मार्गावर चालता तेव्हा तुमचं आयुष्य अधिक साधं, सुखी आणि समृद्ध होईल. स्वामींच्या कृपेवर तुम्हाला मिळालेलं जीवन म्हणजे प्रेम, शांती आणि विश्वास यांचा संगम. आता घरात एक नवीन उत्साह आणि ऊर्जा येईल. प्रत्येक मिनिटात एक नवीन चांगला अनुभव तुमच्याशी जोडला जाईल. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात एक मोठा परिवर्तन होईल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला आणि इतरांना सुखी बनवू शकता. तुमचं घर प्रेमाने भरलेलं असेल आणि त्यात स्वामींच्या आशीर्वादाची एक गोड आणि पवित्र ऊर्जा कायम राहील. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अडकलात त्या आता सहजतेने तुम्हाला मिळतील. कधीही हार मानू नका, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या मार्गावर कोणतीही अडचण राहणार नाही. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवा तेव्हा तुम्ही स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत असतो आणि तो तुमच्यात जीवनात सर्व कष्ट आणि अडचणींना दूर करतो. तुमच्या प्रयत्नांची योग्य दिशा सापडेल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर नक्की पोहोचाल. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वामींच्या कृपेने तुम्हाला एक गोड मार्गदर्शन मिळेल. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कधी थांबला होतात त्या आता नवा शिखर गाठतील. प्रत्येक मिनटं तुमचं जीवन एक नवीन आनंदाने भरलेलं असेल. तुमच्या मनाची सारी शंका, चिंता आणि कशाचीही दडपण कमी होईल आणि त्यांच्या जागी तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने शांतता आणि शांती अनुभवता येईल.
घरात प्रेमाचा वारा वाहू लागेल आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या सोबत प्रेमाने वाढेल. तुमच्या जीवनात अशी एक वेळ येईल की तुम्ही आधी कधी कल्पनाही केली नव्हती त्याच्या गोष्टी तुम्हाला साधता येतील. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन जगण्याच्या सर्वोत्तम मार्गावर पोहोचेल. त्याने सांगितलं होतं की माझ्या चरणी विश्वास ठेवा आणि मी तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन येईल. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, जेव्हा तुम्ही प्रेम, विश्वास आणि समर्पणाच्या मार्गावर चालता तेव्हा सर्व अडचणी सहजपणे पार करता. हे वचन खरंच प्रगल्भ आहे आणि जीवनातील प्रत्येक संघर्ष आपल्याला काही शिकवण्यासाठी असतो आणि स्वामी समर्थांच्या कृपेनेच त्या शिकण्याचे फळ आपल्याला मिळते. ते सांगतात की जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य करण्यासाठी घडत असते. आपल्याला जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगात एक मोठा धडा असतो. त्यामुळे सेवा स्वामी समर्थ म्हणतात की आनंदाची बातमी येईल तेव्हा त्यात एक नक्कीच चांगला संदेश असतो. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणतात आपल्या भक्तांना शिकवतात की आनंद मिळवण्यासाठी आपण त्याच मार्गावर जावे लागते जिथे सत्य, प्रेम आणि निस्वार्थ सेवा यांचा संयोग असतो. त्या मार्गावर चालताना आपल्याला बाह्य परिस्थितीवर ताबा ठेवा येत नाही, परंतु आपल्या मनाच्या शांततेवर आणि विश्वासावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. जेव्हा स्वामी समर्थ सांगतात आनंदाची बातमी येईल त्याचा अर्थ फक्त बाह्य सुख नाही तर तो अंतर्मनातील आनंदाचा अनुभव आहे. जेव्हा आपले मन शुद्ध असते तेव्हा आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्टीत आनंद दिसू लागतो. त्याचे कारण म्हणजे स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आनंद कसा प्राप्त करावा ते आपल्या मनावर आधारित आहे. आपले मन, शांती आणि स्थिती जितकं सकारात्मक आणि विश्वासाने परिपूर्ण असेल तितकेच आपले जीवन सुखमय होईल. स्वामी समर्थांच्या वचनाचा प्रभाव आपल्यावर फार मोठा असतो. त्यांच्या कृपेनेच आपल्या जीवनात एक वेळ ऊर्जा होते आणि एक नवीन आशा आणि विश्वास येतो. त्यामुळे चिंता करू नका, पुढे जात राहा. त्यामुळे जेव्हा एक दिवस निश्चितच आनंदाची बातमी आपल्या आयुष्यात येते आणि त्या आनंदाच्या बातमीसोबत जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक विघ्न आपोआप कमी होतात. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की आध्यात्मिक प्रगती साधा. तुम्ही जे काही कार्य करत आहात त्या निस्वार्थी असावं. त्याच वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी योग्य ते कार्य करा. मी तुमच्या सोबत आहे. हे वचन आपल्याला एक दिशा देतं. आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच उन्नती येते आणि या उन्नतीमुळे घरात आनंद आणि समृद्धीचा वास होतो. आणि म्हणूनच जेव्हा स्वामी समर्थ म्हणतात की रात्री 12च्या आत आनंदाची बातमी येईल त्याचा संकेत आहे की तुम्ही त्यांच्या आशीर्वादाच्या पवित्रतेतून आणि त्यांच्या वचनाच्या विश्वासाने जीवनात नवीन आशा, समृद्धी आणि आनंद अनुभवू शकाल. प्रत्येक अडचण, प्रत्येक कष्ट आणि प्रत्येक धडका तुमचं जीवन अधिक उजळवेल. स्वामी समर्थांच्या कृपेनेच घरात एक नवा प्रकाश येईल आणि तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सांगतात की संकटाचं स्वागत करा, ते आपल्याला सिद्धतेकडे घेऊन जातात. या वचनातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. संकट किंवा संघर्ष हे आपल्याला जीवनाच्या सखोलतेकडे, गोडीच्या चवीकडे घेऊन जातात. आपला विश्वास आणि सकारात्मकतेचा आधारच ते संकट दूर करू शकतो. त्यामुळे स्वामी म्हणतात तुमचं जीवन हे स्वप्नापेक्षा अधिक सुंदर आहे, कारण तुम्ही स्वामींच्या कृपेने नवा मार्ग आणि आनंद प्राप्त करू शकता. हे वचन एक प्रकारे जीवनातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व देण्याची प्रेरणा आहे आणि हे महत्त्व देऊन आपल्याला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जीवनात खरी समृद्धी मिळते. जेव्हा आपण हे सर्व समजून त्यांचा वचनाचा आचरणात उपयोग करू तेव्हाच घरात आनंदाची बातमी एक नवा अध्याय म्हणून येईल. त्या आनंदाच्या माध्यमातून आपल्याला जीवन दृष्टिकोनातही बदलते. त्यामुळे जीवनातील प्रत्येक वळण आपल्याला एक नवीन शिकवण देईल आणि त्या शिकवणीमुळेच आपल्याला स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव होईल. स्वामी समर्थ सांगतात तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मार्गदर्शन करतो. त्यांचा आशीर्वाद म्हणजे तुमच्या प्रत्येक पावलावर यश आणि आनंदाचा ठसा. जेव्हा तुमचं हृदय स्वच्छ असतं आणि तुमचं मन
निरंतर स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतं तेव्हा जीवनाची प्रत्येक गोष्ट जणू सोपी होऊन जाते. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक कठीण प्रसंगात शांतता आणि सामर्थ्य शोधू शकता. त्यांचा मार्गदर्शन तुमचं जीवन सुखाच्या मार्गावर नेईल. आता तुमचं घर हसतमुख आणि आनंदी असेल. घरात प्रत्येक सदस्य एकमेकांसोबत प्रेम आणि आदराने वागेल. त्यामुळे कुठलेही ताण, चिंता किंवा भीतीने संकेत असणार नाहीत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वामींच्या आशीर्वादाची गोड गंध गवसते आणि त्यांच्या गंधामुळे प्रत्येक मनाला शांतता आणि समाधान मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमचं घर एका परमशांतीच्या ठिकाणी बदलले जाईल, जे सर्व समस्या दूर होऊन फक्त चांगल्या गोष्टींचं अस्तित्व राहील. तुमचं जीवन आता एक नवा अध्याय घेऊन येईल. जेव्हा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्यावर विश्वास ठेवून जीवनाकडे पाहता तेव्हा तुमचं जीवन पूर्णपणे सकारात्मक होईल. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवता तुम्हाला एक नवा आत्मविश्वास मिळतो. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही प्रत्येक गोष्टीत यश मिळवू शकता. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक समृद्ध होईल आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आणि शांततेचा प्रवास होईल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.